नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते बच्चू कडू यांच्या मोर्चा संदर्भात. बच्चू कडूंच्या मोर्चातील आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत. शेतकरी आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे नागपूर वर्धा रस्त्यावर, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. बच्चू कडू यांचं आंदोलन मोर्चा हा आता नागपुरात पोहोचलेला आहे आणि या नागपुरात आल्यानंतर हे सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी महामार्ग अडवून धरलाय, त्यामुळे नागपूर वर्धा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. रस्त्यावर मोठ्या संख्येने हे शेतकरी उपस्थित आहेत. घोषणाबाजी केली जाते. अमरावतीतून हा मोर्चा निघाला होता, नागपुरात पोहोचलाय. नागपुरात मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा आहे आणि महामार्गावरच हे सर्व शेतकरी थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. नागपूर वर्धा महामार्गावर प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे. हे सर्व शेतकरी रस्त्यावर थांबलेले आहेत. रस्त्यावर थांबून त्यांनी आंदोलन सुरू केलंय. बच्चू कडू सुद्धा आपल्याला या दृश्यात दिसत आहेत. मोठ्या संख्येने हे शेतकरी रस्त्यावर थांबल्यामुळे पूर्ण महामार्ग हा ठप्प झालेला आहे. मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर हा मोर्चा धडकणार आहे. संपूर्ण कर्जमाफी द्या, सोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तर आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू हे जोडलेले आहेत. बच्चू कडूजी, तुमच्या विविध मागण्या आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बैठकीसाठी बोलावलं होतं, तरी तुम्ही गेला नाहीत, नागपुरात थांबलात. काय कारण नेमकं? बच्चू कडूजी, आवाज पोहोचतोय? बच्चू कडूजी, आवाज येतोय? कडूजी, तुम्हाला तुमच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बोलावलं होतं, पण तुम्ही तिकडे न जाता नागपुरातच थांबलेला आहात. मोठी वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी झाली आहे. तुमचा आवाज येत नाही. बच्चू कडूजी, आवाज येतो तुम्हाला? तर बच्चू कडू यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊच. मात्र हे दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नागपुरात प्रचंड गर्दी झाली आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर हा मोर्चा धडकणार आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि नागपुरात आता या सर्व शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे. ट्रॅक्टर मोर्चा ह्या आणि त्यामुळे मात्र नागपूर वर्धा हा महामार्ग ठप्प झालेला आहे. या महामार्गावरच हे सर्व शेतकरी थांबलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळं महामार्ग पूर्ण ठप्प झालाय. प्रचंड वाहतूक कोंडी ही झालेली आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि रस्त्यावरच या सर्व शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलाय. त्यामुळं महामार्ग ठप्प झालेला आहे. नागपुरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे नागपुरात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. नागपूर वर्धा महामार्गावर हे सर्व शेतकरी थांबलेले आहेत. याच ठिकाणी ठिय्या मांडलाय, त्यामुळं नागपूर वर्धा हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे. प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं हे आंदोलन आहे, मोर्चा आहे आणि या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यानंतर विदर्भ मराठवाड्यातून अनेक शेतकरी हे बच्चू कडू यांच्या या मोर्चामध्ये ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे सर्व शेतकरी आता नागपुरात पोहोचलेत. बच्चू कडू यांचा मोर्चा नागपुरात पोहोचलाय. मोठ्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेत, त्यामुळे नागपुरात प्रचंड गर्दी शेतकऱ्यांची झाली आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. नागपुरातल्या नागपूर वर्धा या महामार्गावरची दृश्य आहेत. या महामार्गावर मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी झाली आहे. हे सर्व शेतकरी रस्त्यावरच थांबलेले आहेत. रस्त्यावर ठिय्या मांडलाय, त्यामुळं प्रचंड अशी वाहतूक कोंडी या महामार्गावर झाली आहे. हा मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचणार आहे. मात्र रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना त्यांच्या विविध मागण्यांसाठी फोन केला होता आणि बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र बच्चू कडू यांनी बैठकीला न जाता या मोर्चामध्ये ते नेतृत्व करतायत. सर्व शेतकरी इकडे आहेत, त्यामुळे मी एकटा या बैठकीला येणार नाही असं उत्तर त्यावेळेस बच्चू कडू यांनी दिलं होतं आणि त्यानंतर हे सर्व शेतकरी नागपुरामध्ये मोर्चा पोहोचेपर्यंत हळूहळू या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि आता प्रचंड गर्दी या मोर्चामध्ये आहे शेतकऱ्यांची.
प्रचंड गर्दी आहे, उत्साह या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि या सर्व शेतकऱ्यांनी नागपूर वर्धा या महामार्गावर ठिय्या मांडलेला आहे, त्यामुळे या महामार्गावर प्रचंड अशी गर्दी झाली आहे.